राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। 4 नोव्हेंबर रोजी सर्व लढतींचं अंतिम चित्र स्पष्ट झालं। महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या पुणे जिल्ह्यातील दौंड विधानसभा मतदारसंघातही अंतिम लढतीचं चित्र आता स्पष्ट झालंय। दौंडमध्ये भारतीय जनता पार्टीकडून विद्यमान आमदार राहुल कुल हे रिंगणात आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रमेश थोरात पुन्हा एकदा आखाड्यात उतरले। त्यामुळे यावेळी दौंडमध्ये कसा निकाल लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अजित पवार गटात असलेल्या रमेश थोरात यांनी शरद पवार गटात आयत्या वेळी प्रवेश करून तिकीट पदरात पाडून घेतल्यानं शरद पवार यांच्या सोबतच्या नेत्यांची मात्र गोची झाली आहे। परंतु राहुल कुल यांना टक्कर द्यायची असेल तर रमेश थोरातांशिवाय शरद पवार गटाकडे दुसरा पर्यायच नाही अशी चर्चा तालुक्यात होती आणि तसंच घडलं। थोरातांनाच महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली। त्यामुळे दौंडमध्ये कुल विरुद्ध थोरात असा थेट सामना होणार आहे। आता या विधानसभा मतदारसंघातली सद्यस्थिती काय आहे, या मतदारसंघात झालेल्या मागच्या 3 निवडणुकांचा निकाल काय सांगतो, सलग 2 वेळा आमदार राहिलेले राहुल कुल यावेळी विजयाची हॅट्रिक साधतील का, या संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी माधुरी कुमकर, फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट। दौंड विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 1978 साली झाली। 1978 मध्ये झालेल्या पहिल्याच निवडणुकीत इथं जनता पार्टीचा विजय झाला। त्यानंतर या मतदारसंघात काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व राहिलं। विशेषतः कुल घराणं आणि दौंड तालुक्याचं एक विशेष नातं राहिल्याचं आजपर्यंतच्या राजकीय सामाजिक इतिहासातून दिसतं। विद्यमान आमदार राहुल कुल यांचे वडील सुभाष कुल हे 1990च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडून आले होते। त्यानंतर 1995 साली झालेल्या निवडणुकीत ते काँग्रेसकडून उभे राहिले आणि विजयी झाले। 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सुभाष कुल यांनी शरद पवार यांना साथ दिली आणि त्याच वर्षी म्हणजे 1999 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली। दुर्दैवानं सुभाष कुल यांचं निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2001 मध्ये पोटनिवडणूक झाली। त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुभाष कुल यांच्या पत्नी आणि विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या मातोश्री रंजना कुल यांना उमेदवारी दिली। त्यामध्ये त्या विजयी झाल्या। पुढे 2004 मध्येही रंजना कुल यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आणि त्यावेळी देखील त्यांचा विजय झाला। त्यानंतरच्या 2009च्या निवडणुकीत रमेश थोरात यांनी कुल कुटुंबाला आव्हान दिलं आणि अपक्ष म्हणून उभा राहिलेले थोरात निवडून आले। त्यानंतरच्या 2014 आणि 2019च्या निवडणुकीत सलग 2 वेळा राहुल कुल आमदार झाले। मागच्या 3 निवडणुकीच्या निकालाची माहिती आपण थोडक्यात पाहूयात। 2009च्या विधानसभा निवडणुकीत रमेश थोरात यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढलेल्या राहुल कुल यांचा 17,442 मतांनी पराभव केला होता। त्या निवडणुकीत राहुल कुल यांना 68,322 तर रमेश थोरातांना 85,764 मतं मिळाली होती। 2014च्या निवडणुकीवेळी राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला आणि महायुतीकडून निवडणूक लढवली। महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाकडून राहुल कुल तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश थोरात असाच सामना त्यावेळी झाला। या निवडणुकीत मात्र राहुल कुल यांनी 11,345 मतांनी रमेश थोरात यांचा पराभव केला। त्या निवडणुकीत रमेश थोरात यांना 76,304 तर राहुल कुल यांना 87,649 मतं मिळाली होती। पुढे 2019च्या निवडणुकीत राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात अशीच लढत झाली। या निवडणुकीत राहुल कुल भाजपकडून लढले तर थोरात राष्ट्रवादीकडून। ही निवडणूक अत्यंत अतितटीची झाली आणि राहुल कुल यांचा अवघ्या 746 मतांनी निसटता विजय झाला। राहुल कुल यांना 1,03,664 तर रमेश थोरातांना 1,02,918 मतं मिळाली होती। या 3 विधानसभा निवडणुकांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे 2009 पासून रमेश थोरात आणि राहुल कुल हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक राहिलेत। खरं म्हणजे राहुल कुल यांच्या वडिलांच्या काळात सुभाष कुल आणि रमेश थोरात यांची जोडी प्रसिद्ध होती। कुल आमदार तर थोरात भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन। तालुक्यात दोघांना आव्हानच नव्हतं। सुभाष कुल यांच्या अकाली निधनानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी रंजना कुल यांना उमेदवारी दिली गेली। परंतु त्यानंतरच्या 2009च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रमेश थोरात इच्छुक होते, परंतु पक्षाने राहुल कुल यांना तिकीट द्यायचा निर्णय घेतल्यामुळे थोरातांनी बंड करत अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि ते विजयी देखील झाले। तेव्हापासून कुल आणि थोरात यांच्यात दौंड तालुक्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळतो।
सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौंड मतदारसंघात राजकीय समीकरणं कशी आहेत ती सुद्धा आपण पाहूयात। महायुतीत भाजपकडून आमदार राहुल कुल यांना उमेदवारी देण्यात आली, तरी देखील महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वीर धवल जगदाळे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून राहुल कुल यांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे। विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुतीचा धर्म पाळू असंही वीर धवल जगदाळे यांनी स्पष्ट केलंय। मात्र त्यांचे कार्यकर्ते हे पारंपरिकदृष्ट्या थोरात यांचे मतदार असल्यानं जगदाळे आणि कुल यांच्यात वोट ट्रान्सफर होणार की नाही हे पाहणं उत्सुकतेचं राहील। त्यामुळे दौंडमध्ये राहुल कुल यांनी 5 वर्षात केलेली विकास कामं यावर त्यांच्या विजयाची भिस्त असणार आहे। विरोधकांकडून राहुल कुल यांनी दौंडसाठी काय केलं असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्याचवेळी राहुल कुल हे विकास कामांची पुराव्यासह यादीत समोर ठेवताना दिसतात। तालुक्यातील वाड्या वस्त्या आणि गावं जोडण्यासाठी त्यांनी या काळात दर्जेदार व प्रशस्त रस्ते केले, त्यामुळे तालुक्यातील दळणवळण गतिमान झाल्याचा दावा कुल यांच्याकडून केला जातोय। नदीवरील पूल, रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल तसेच भुयारी मार्गासाठी मोठा निधी मंजूर केला असल्याचं कुल सांगतात। जलजीवन मिशन अंतर्गत तालुक्यात ठिकठिकाणी करण्यात आलेली जलसंधारणाची कामे, रोहित्र क्षमता वाढ, अतिरिक्त रोहित्रांची उभारणी, भार व्यवस्थापन अशी अनेक कामे मार्गी लावण्यात आल्याचा दावा कुल यांच्याकडून केला जातोय। यासह आरोग्य, पर्यटनाच्या क्षेत्रात विकास कामं केली असल्याचा दावा केला जातोय। या विकास कामांच्या आधारावरच कुल यांची दौंड मतदारसंघावर मजबूत पकड असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत आहे। मतदारसंघात असणारा दांडगा जनसंपर्क, झालेली विकास कामं, शैक्षणिक सुविधा यांसारख्या पायाभूत सुविधांमध्ये केलेल्या सुधारणा कुल यांच्या जमेच्या बाजू ठरतील। दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात हे अजित पवार गटातून शरद पवार गटात आले आहेत। त्यांना उमेदवारी देण्यास शरद पवार गटातील स्थानिक कार्यकर्त्यांचा विरोध होता, मात्र शरद पवार यांनी विरोध डावलून त्यांना उमेदवारी दिली। रमेश थोरात यांनी 2019च्या निवडणुकीला राहुल कुल यांच्या विरोधात अतितटीची लढत दिली होती, त्यामुळे ते जरी अजित पवार यांना सोडून आले असले तरी त्यांचा मागच्या निवडणुकीतील परफॉर्मन्स पाहता शरद पवार यांनी पक्षातील अनेक इच्छुकांऐवजी थोरात यांनाच प्राधान्य दिलं। परंतु त्यांना ज्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला ते निवडणुकीत त्यांचं काम करणार का हा प्रश्न आहे। थोरात यांची जमेची बाजू म्हणजे शरद पवार आहेत। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मिळालेली सहानुभूती यावेळी मिळेल आणि आपला विजय होईल अशी आशा थोरातांना आहे। याच वेळी उमेदवारी न मिळाल्याने शरद पवारांशी एकनिष्ठ राहिलेले व विधानसभेसाठी इच्छुक असलेले आप्पासाहेब पवार नाराज असल्याची चर्चा आहे। शरद पवार गटातील नाराजांची नाराजी दूर करण्यात थोरातांना कितपत यश येणार यावर त्यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत। आता राहुल कुल हॅट्रिक मारणार की थोरात त्यांची विजयाची घोडदौड रोखणार याविषयी दौंडच्या जनतेबरोबरच संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली आहे। तुम्हाला काय वाटतं त्याविषयीची प्रतिक्रिया कमेंट करा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला YouTube, Facebook व Instagram वर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन।